मान तालुक्यानं निवडून दिले, ज्या उत्तर माननं तुमच्यावर नको एवढं प्रेम केलंय, त्या जनतेला तुम्ही वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्या गावात सुद्धा जायला तुम्ही तयार नाही. शेतकऱ्यांना पाणी असलं का लाईट नाही, लाईट असली का पाणी नाही, ही तिथली परिस्थिती आहे. हे कोण बदलणार? इथली असेल तर तुमच्या मानगुटीवर बसून हे आम्ही प्रश्न सोडवून घेणार आहे. कारण तुम्ही सरकारमध्ये आहे. तुम्ही एवढी मोठी मोठी भाषा बोलता, मोदी साहेबांची मोठी भाषा बोलता, देवेंद्र फडणवीस एवढी मोठी भाषा बोलतात. आमचा इलेक्शन पुरतं फक्त पाणी सोडण्याचं नाटक करता आणि इलेक्शन संपलं की पाणी बंद करता. असली नाटकं बंद केली पाहिजेत. त्यामुळे शेतकरी बर्बाद व्हायला लागलाय. बोलणाऱ्या माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. किती जणांचा आवाज दाबणार? आवाज एकाचा दाबू शकता, दुसऱ्याचा दाबू शकता, पण मान तालुक्यातला युवक हा स्वाभिमानी युवक आहे. एकाचा दाबला तर दुसरा तयार होणार आहे, दुसऱ्याचा दाबला तर तिसरा तयार होणार आहे, आणि सगळ्याचाच दाबायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमचा नायनाट 100% हा मान तालुक्यातला युवक करणार आहे. कारण जनता आहे ना, ही का जनावर आहेत का? तुम्ही 4-4 दिवसानं पाणी देताय. हे नाटक बंद केलं पाहिजे. असलं पक्षाच्या माध्यमातून आम्ही सांगतो की आम्ही इथून पुढे आवाज उठवणार आहे. जे खरं आहे ते जनतेपुढे मांडणार आहे. आजपर्यंत तुमचा खोटारडापणा, तुमची बॅनरबाजी, तुमची थापाबाजी हे सगळं चाललेलं हे आजपर्यंत जनतेने खपवून घेतलं किंवा जनतेपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त कोणाकडून, विरोधकाकडून झाला नाही. पण राष्ट्रीय समाज पक्ष ठामपणे विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी मान तालुक्यामध्ये काम करून हे प्रश्न सोडवत. जर आपण मान तालुक्याची परिस्थिती बघितली तर मान तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. आणि ही दुष्काळी भाग हा ओळखला जात असताना गेल्या आपण 10-12 वर्षांमध्ये बघतोय की महाराष्ट्राला चित्र दाखवलं जातंय की मान तालुका हा सुजलाम सुफलाम केलेला आहे. मान तालुका हा आदर्श करत आहे आम्ही. पण हा आदर्श करत आहे, पाणीदार करत आहे म्हणून जो स्वतःच्या नावापुढे पाटी लावली जाते की पाणीदार लोकप्रतिनिधी किंवा पाणीदार आमदार म्हणून जो टॅग वापरला जातोय तालुक्यामध्ये, तर पाणीदार आमदार आणि पाणीदार लोकप्रतिनिधी जर तालुक्यातले असतात तर आज तालुक्यामध्ये टँकरची परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे, टँकर कसे चालतायत. आज जर आपण बघितलं, आता मे महिना चालू आहे आणि आपण जर बघितलं तर जानेवारीमध्ये उत्तर मानमधल्या 70% ग्रामपंचायतींनी ठराव केले होते की आम्हाला टँकरची गरज भासते. म्हणजे 26 जानेवारीला ही परिस्थिती होती. आज ती परिस्थिती काय आहे आपण विचार करणं गरजेचं आहे. जर आम्हाला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जर टँकर लागत असतील तर आज तिथे चिमणीला प्यायला पाणी नाही, हे त्या ठिकाणची परिस्थिती आहे. आज काही ठिकाणी टँकर चालू केलेले आहेत, परंतु टँकर हे अपुरे आहेत. ती मान तालुक्यातली जनता आहे ना, ही का जनावर आहेत का? तुम्ही 4-4 दिवसानं पाणी देताय. हे नाटक बंद केलं पाहिजे असलं. आणि खरंच जनतेला काय लागतंय ते बघणं गरजेचं आहे. जनतेनं पण हुशार होणं गरजेचं आहे. बोलथापांना बळी पडलं नाही पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आम्ही ज्यावेळेस तालुक्यामध्ये फिरतोय, खास करून उत्तर मानमध्ये फिरतोय, अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. रस्त्याची अवस्था तशीच आहे आणि पाण्याची अवस्था तशीच आहे. ज्यावेळेस मोहीवरून खुटबावला जातो तो जनावर जाऊ शकत नाहीत, असला घाण रस्ता झालेला आहे. ज्यावेळेस थदाळीवरून आम्ही डंगेरवाडीला जातोय तीच रस्त्याची परिस्थिती आहे. ज्यावेळेस महादेवदऱ्यातून आम्हाला पांगरीला जायचं असतं, सतोबा बिरोबा हा रस्ता जर बघितला तर ह्या ठिकाणी शेकडो भाविक भक्त येत असतात. अगदी अकलूज असेल, माळशिरस असेल, खाली मराठवाड्यातल्या भागातून सुद्धा त्या रस्त्यानं लोक जात असतात. परंतु आज आपण जर तुम्ही म्हणताय की हिंदू धर्माचं सरकार आहे, हिंदूंचं सरकार असेल तर त्या रस्त्यानं ज्या हिंदूच्या आमच्या देवापर्यंत जायला लागतंय त्या देवाला जाण्यासाठी सुद्धा लोकांना टायर फुटतायत, अपघात होत आहेत. ही परिस्थिती आज मान तालुक्याची आहे. ही परिस्थिती मांडणार कोण? ह्याच्यावर बोलणार कोण? ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे, मांडणं गरजेचं आहे. आणि जो बोलतोय, जो मांडतोय त्याच्यावर तुम्ही काय करताय? प्रशासनाचा दबाव टाकताय. प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासन किंवा तिथले अधिकारी हे तुमचे घरगडे असल्यासारखं तुम्ही त्याचा वापर करून, त्या अधिकाऱ्यांचा वापर करून घेताय आणि त्या बोलणाऱ्या माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. किती जणांचा आवाज दाबणार? आवाज एकाचा दाबू शकता, दुसऱ्याचा दाबू शकता, पण मान तालुक्यातला युवक हा स्वाभिमानी युवक आहे. एकाचा दाबला तर दुसरा तयार होणार आहे, दुसऱ्याचा दाबला तर तिसरा तयार होणार आहे, आणि सगळ्याचाच दाबायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमचा नायनाट 100% हा मान तालुक्यातला युवक करणार आहे. कारण आजची परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे. जर आपण पांगरीतली परिस्थिती बघितली, आपण त्या जाधव आजोबाचा व्हिडिओ बघितला तर 85 वर्षाचा आजोबा ज्याला स्वतः नीट चाला येऊ शकत नाही, त्याला सायकल घ्यावी लागते आणि त्याच्यावर हांडा ठेवून हातपंपावरती पाणी हापसावं लागतं. ही जर त्या तालुक्याची परिस्थिती असेल. आज जर पांगरीचा इतिहास बघितला तर पांगरीच्या इतिहासात सगळ्यात जास्त तुम्ही 2007 पासून, तुम्ही 9 पासून निवडणुका लढल्यात, सगळ्यात जास्त त्या पांगरीनं तुम्हावर प्रेम केलेलं आहे. पण त्या पांगरीला तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवलेला आहे. तीच वडगावची परिस्थिती आहे, तीच तुमच्या जाधववाडीची परिस्थिती आहे, तीच तुमच्या बिजवडीची परिस्थिती आहे, तीच मोगराळीची परिस्थिती आहे. म्हणजे
तुम्ही इलेक्शन पुरतं फक्त पाणी सोडण्याचं नाटक करता आणि इलेक्शन संपलं की पाणी बंद करता. असली नाटकं बंद केली पाहिजेत. त्यामुळे शेतकरी बर्बाद व्हायला लागलाय. तर हे अतिशय दुर्दैवी घटना आहे. जर आम्ही पाहतो तो आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणूक असतील, पंचायत समितीच्या निवडणूक असतील किंवा त्याच्यानंतर आम्ही दौरे करतोय, आभार दौरे केले, त्या ठिकाणी पाहत असेल तर तिथले लोकप्रतिनिधी कुठे आहेत? तालुक्यातला आमदार कधी फिरायला तयार नाही. त्या तालुक्याचा आमदार गुंतलाय सोलापूरमध्ये, मंत्री म्हणून सोलापूरमध्ये गुंतलाय, सातारमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष फोडण्यासाठी तिथं गुंतलेला आहे, राज्यामध्ये इतर ठिकाणी गुंतलेला आहे. पण ज्या मान तालुक्यानं निवडून दिलंय, ज्या उत्तर माननं तुमच्यावर नको एवढं प्रेम केलंय, त्या जनतेला तुम्ही वाऱ्यावर सोडलेला आहे. त्या गावात सुद्धा जायला तुम्ही तयार नाही. तिथली मानची परिस्थिती आहे. तिथले जिल्हा परिषद सदस्य पैसा दिला, पैसा वाटला, निवडून आले. निवडून आल्यानंतर एकही गावाला, आज मला स्वतः मी राजकारणात ऍक्टिव्ह असताना, मी मान तालुक्यासाठी कंटिन्यू फिरत असताना, कंटिन्यू दौरे करत असताना मला तो माणूस अजून मी जिल्हा परिषदेचा सदस्य बघितला नाही. सामान्य नागरिक तर किती, ते तर काय बघणार आहेत? पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे कशासाठी असतात? लोकांचे, तिथले स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी असतात. पण हे सदस्य पैसा वाटतात, तुम्ही त्यांचा पैसा घेता, निवडून येता आणि परत जनतेकडे कोण बघत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मी खात्रीशीर सांगतो, आम्ही गेले वर्षभर कंटिन्यू फिरत आहे मान तालुक्यामध्ये किंवा उत्तर मानमध्ये कंटिन्यू फिरत आहे. आम्हाला लोकांच्या अडचणी माहित आहे. आम्ही आमच्या पद्धतीने जेवढे सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पण इथून पुढे आम्ही लोकांचा आवाज बनून तिथं काम करणार आहे, लोकांचे प्रश्न घेऊन काम करणार आहे आणि ह्याला उत्तर तुम्हाला देणं गरजेचं आहे. हे प्रश्न सोडवणं तुम्हाला गरजेचं आहे आणि तुम्ही सोडवत नसेल तर तुमच्या मानगुटीवर बसून हे आम्ही प्रश्न सोडवून घेणार आहे. कारण तुम्ही सरकारमध्ये, तुम्ही एवढी मोठी भाषा बोलता, मोदी साहेबांची मोठी भाषा बोलता, देवेंद्र फडणवीस एवढी मोठी भाषा बोलतात, आमचा भारताचा एवढा मोठा नंबर आहे, अमुक आहे, तमुक आहे. मग हे प्रश्न काय कोण सोडवणार? हे मान तालुक्यातले प्रश्न कोण सोडवणार? मान तालुक्यातली जर बायोग्राफी बघितली, ह्या भागातली बायोग्राफी बघितली तर म्हणजे प्रचंड मागासलेला भाग म्हणलं तरी चालणार आहे. इथले लोक आहेत, इथले विद्यार्थी आहेत, इथले विद्यार्थी 5-5, 4-4 किलोमीटरचं पायपीट करून शाळेला जात असतात. त्या विद्यार्थ्यांना रस्ता व्यवस्थित नाही, त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रचंड अडचणी येतात, लाईटच्या अडचणी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना पाणी असलं का लाईट नाही, लाईट असली का पाणी नाही, ही तिथली परिस्थिती आहे. हे कोण बदलणार? इथले जिल्हा परिषद सदस्य असतील, इथले पंचायत समिती सदस्य असतील किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथले जे काम करतायत, हे तिथले प्रशासन असेल, हे सगळे जे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा प्रशासन काम करतायत, हे तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीचे घरगडी म्हणून काम करण्याचं काम करतायत. परंतु हीच योग्य वेळ आहे. तुम्ही स्वतःला सावरा, अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनता तुम्हाला तुमची जागा 100% दाखवून देणार आहे. आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही सांगतो की आम्ही इथून पुढे आवाज उठवणार आहे. जे खरं आहे ते जनतेपुढे मांडणार आहे. आजपर्यंत तुमचा खोटारडापणा, तुमची बॅनरबाजी, तुमची थापाबाजी, हे सगळं चाललेलं, हे आजपर्यंत जनतेने खपवून घेतलं किंवा जनतेपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त कोणाकडून, विरोधकाकडून झाला नाही. पण राष्ट्रीय समाज पक्ष ठामपणे विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी मान तालुक्यामध्ये काम करून हे प्रश्न सोडव